पुण्यात पहिल्यांदाच तिहेरी तलाक गुन्हा दाखल। पीडित महिलेकडे 1 करोड रुपये व फ्लॅटची केली होती मागणी। पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। लग्न लावायला कोण कोण होतं? सगळे आरोपी होणार का? नैनाला न्याय मिळणार का? काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यामधील वहूर मोहल्ला येथील आरोपी मुस्लिम नवरदेव यानं पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट असताना नवरदेव मात्र बाशिंग बांधून लग्नाला उभा राहिला होता। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच फिर्यादी महिला यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क केला आणि या संपूर्ण घटनेची दखल घेतली होती। या बातमीमुळे आरोपी मुस्लिम नवरदेव व त्याच्या कुटुंबात असणाऱ्या मंडळींची पळापळ झाली। तरी देखील मुस्लिम नवरदेव यानं इतर ठिकाणी जाऊन दुसरा विवाह केला। पीडित विवाहित महिला नैना अब्दुल रहमान इसाने हिनं पती व सासरच्या मंडळी विरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। सविस्तर माहिती अशी की नैना व अब्दुल रहमान इन्साने यांचा विवाह 2022 मध्ये मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता। यानंतर आरोपी पती यानं आपल्या पत्नीस घरी नांदवायला ठेवून परदेशामध्ये कामाला निघून गेला। तसेच घरातील सासू सासरे यांनी आमचा मुलगा बाहेरगावी कामाला आहे, त्याच्या व्यवसायाकरता 1 करोड रुपये व तुमचा बिरवाडी शहरामधील असलेला वडिलांचा फ्लॅट आम्हाला दे अशी मागणी पीडित विवाहित महिलेकडे केली। या सर्व गोष्टीला नैना तयार नसताना घरातील मंडळींनी नैना हिला हाताबुक्कीने मारहाण करून व तिच्याकडील दागिने हिसकावून घेऊन तिला घराबाहेर हकलून दिलं। यानंतर घरातील इतर आरोपी यांनी बेकायदेशीररित्या 3 वेळा तलाक 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 असं बोलून पीडित विवाहित महिला ही आजारी असताना तिला घराबाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला। या संपूर्ण घटनेबाबत आरोपी अब्दुल रहमान नदीम इसाने, आरोपी नदीम इसाने, आरोपी निलोफर नदीम इसाने, आरोपी सुनील सलीम इसाने, आरोपी फिरदोस उर्फ गोमा जाकीर इसाने सर्व राहणारे वहूर मोहल्ला तालुका महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 85-115-2-352, 351-235 तसेच मुस्लिम महिला विवाहाचे संरक्षण कायदा 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस नाईक इक्बाल शेख व महिला पोलीस हवालदार S उमरेटकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नेहमी लढणाऱ्या भाजपा महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंजुषा महामुनकर, बिरवाडी महिला शहर प्रमुख मानसीताई पवार यांच्या सहकार्यानं संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.